बघा मंडळी, रंग सोनेरी, सुगंध भारी आणि चव तर अगदी तोंडात विरघणारी. याचं स्ट्रक्चरही खूप छान आलंय. नमस्कार मंडळी, मी राजश्री's रेसिपी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप 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 स्वागत. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीचा सुगंधी आणि अतिशय स्वादिष्ट अर्धा किलो बेसनाचे लाडू. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा, लगेच करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी सांगणार आहे शेवटी एक खास टिप जेणेकरून तुमचे लाडू एकदम परफेक्ट बनवेल. चला पाहूया आज काय लागणार आहे. बेसन पीठ अर्धा किलो, सुमारे 4 कप. साजूक तूप 1 कप 200 ग्राम. पिठी साखर 1 ते 1.5 कप, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. बदाम, काजू, पिस्ता आवडीप्रमाणे. वेलची पूड 1 टीस्पून. साहित्य अगदी साधा आहे, पण प्रेमाने आणि संयमाने बनवले की चव मात्र एकदम अप्रतिम. सुरू करूया लाडू वळायचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, बेसन भाजणे. एका जाड तळाच्या कढईत साजूक तूप गरम करायचं. तूप गरम झाले की त्यात बेसन पीठ टाकायचं आणि मंद ते मध्यम आचेवर सतत हलवत राहायचं. हे भाजणं साधारण 20 ते 25 मिनिट चालतं. भाजून घ्यायचं. बेसनाचा रंग हलका सोनेरी होत जातो आणि त्यातून अप्रतिम सुगंध दरवळायला लागतो. हे असं एकजीव करून घ्यायचं. खरंच हा तो क्षण असतो की घरभर गोड वास पसरतो आणि सगळ्यांना वाटतं लाडू तयार झाले की मला एक हवाच. आता गॅस बंद करून बेसन थोडं थंड होऊ द्यायचं. ते गरमच असताना साखर टाकू नका, नाहीतर ती वितळून मिश्रण सैल होईल. जेव्हा बेसन कोमट तापवेल तेव्हा त्यात पिठी साखर, वेलची पूड आणि बदाम, काजू टाका. सगळं नीट मिक्स करा. मिश्रण मऊसर, तुपकट आणि एकजीव झालं पाहिजे. हे सगळं एकजीव करून घ्या. नीट मिक्स करायचं. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं मिश्रण. मऊसर झालं पाहिजे, तुपकट झालं पाहिजे, त्यासाठी छान मिक्स करून घ्या. हे सगळं एकजीव करून घ्यायचं. बघा, आता सगळ्यात मजेशीर भाग, लाडू वळायचा. हाताला थोडं तूप लावा आणि बेसनाचं मिश्रण घेऊन गोल लाडू वळा. बघा ना किती सुंदर दिसतायत हे सोनेरी लाडू. हे आपले लाडू तयार आहेत. या प्रमाणात म्हणजे अर्धा किलो बेसन वापरून साधारण 20 ते 25 मध्यम आकाराचे लाडू तयार होतात. तुम्ही लहान आकाराचे वळले तर 20 ते 25 लाडूही मिळतील. बघा किती छान दिसत आहेत हे लाडू. तर मंडळी, आपले स्वादिष्ट अर्धा किलो बेसनाचे लाडू तयार आहेत. बघा, रंग सोनेरी, सुगंध भारी आणि चव तर अगदी तोंडात विरघणारी. स्पेशल टिप, लाडू हवा बंद डब्यात ठेवा आणि खोलीच्या तापमानावर ठेवा. फ्रीजमध्ये ठेवल्यास लाडू कडक होतात आणि ती मऊसर टेक्स्चर हरवतं. आणखी एक छोटा टिप,
जर मिश्रण थोडं कोरडं वाटलं तर 1-2 चमचे गरम तूप घालून पुन्हा मिसळा. आणि हो, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, लगेच करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी आणणार आहे अजून एक मस्त घरगुती गोड रेसिपी जे तुम्ही चुकू शकत नाही. तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घ्या.